पायथ्यावर असलेल्या सराटी येथील नीरा नदीच्या पात्रात तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले। आज दुपारी अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचं गोल रिंगण पार पडणार आहे। रिंगण सोहळ्यानंतर पालखी आज रात्री अकलूजला मुक्कामी विसावणार आहे। आपण तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान घालतानाची ही दृश्य पाहतोय। तर इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। थेट जाऊया। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे नीरा स्नान या ठिकाणी सराटी गावाच्या नीरा नदीच्या किनारी खरं तर पार पडते। आपण पाहतोय आरती सुरू आहे आणि आरतीनंतर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं नीरा स्नान झाल्यानंतर ही पालखी जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये जाणार आहे। एकूणच आपण पाहतोय की आता पंढरी जवळ येते, त्यामुळे वारकऱ्यांच्या मनामध्ये आनंद आणि उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। नीरा स्नान हा अत्यंत महत्त्वाचा आणि भावपूर्ण हा धार्मिक विधी जो आहे तो मानला जातो। एकूणच नीरा स्नानाचे महत्त्व पाहायला गेलं तर पालखी जेव्हा नीरा नदी इथे पोहोचते तेव्हा संतांच्या पादुका ज्या आहेत त्या नदीच्या पाण्याने स्नान घातल्या जातात व हे शुद्धीकरण आणि पवित्र्याचे प्रतीक मानले जाते। वारकरी परंपरा एकूणच पाहिले तर हा विधी अनेक शतकांपासून वारकरी संप्रदायामध्ये जतन केलेला आहे। हे सगळा हा नीरा स्नानचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।